लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाड नगर परिषदेवर थेट नगराध्यक्षपदी शिंदे गटाच्या शिवसेनेचे योगेश पाटील विजयी। उबाठा शिवसेनेचे प्रवीण नाईक 2155 मतांनी पराभूत। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार योगेश पाटील यांनी निर्णायक विजय मिळवला। त्यांनी उबाठा शिवसेनेचे उमेदवार प्रवीण नाईक यांचा 2155 मतांनी पराभव केला। योगेश पाटील यांना एकूण 17,407 मते मिळाली, तर प्रवीण नाईक यांना 15,264 मते प्राप्त झाली। मनमाड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण 8 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्याकडून रवींद्र घोडेस्वार हेही उमेदवार होते, मात्र त्यांना 6,948 मतांवर समाधान मानावे लागले। नगरसेवक पदाच्या 31 जागांपैकी तब्बल 21 जागा जिंकत शिंदे गटाच्या शिवसेनेने मनमाड नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे। मित्रपक्षांमध्ये भाजपने 1, आरपीआयने 2 जागा जिंकल्या आहेत। उर्वरित निकालात उबाठा शिवसेनेने 4 जागा, काँग्रेसने 1 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाने 1 जागा, तर अपक्ष एका जागेवर विजयी झाले आहेत। एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मनमाड शहरात यावेळी राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले। तसेच काँग्रेसलाही मनमाडमध्ये फक्त 1च जागा जिंकता आली। भाजपने तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा खाते उघडत 1 जागा जिंकली आहे। थेट नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत उबाठा शिवसेनेचे प्रवीण नाईक यांनी आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या फेरीपासून शिवसेना शिंदे गटाचे योगेश पाटील यांनी आघाडी घेत ती 11व्या व अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवत विजय निश्चित केला। निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी शिवसेनेसोबत युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांनाही कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत आनंद साजरा केला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्रासह संपूर्ण मनमाड शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विजयी मिरवणुकीवर प्रशासनाने बंदी घातली होती। मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू व पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या प्रभावी नियोजनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही। या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मालेगावचे प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी जबाबदारी पार पाडली, तर मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत यशस्वीपणे कामकाज पार पाडले। एकूणच मनमाड नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदावरही वर्चस्व सिद्ध करत शहराच्या राजकारणात आपले बळ स्पष्टपणे दाखवून दिले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.